अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. उद्या आहे अमावस्या. तर अमावस्यासाठी कोणकोणते उपाय करायचे ते मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की आपण पिवळ्या मोहरीचे उपाय करू शकता. आपल्या घरामध्ये कोणी आजारी असेल किंवा आपल्या घरामध्ये काही दोष असतील किंवा आपल्या गाडीचे सतत ॲक्सिडेंट होत असतील किंवा आपल्याला काहीतरी नुकसान येत असेल तर त्यासाठी तुम्ही नारळाचा होम करू शकता, उतारा करू शकता त्या पद्धतीने, किंवा देवासमोर घरात तुम्ही करून पूर्ण घरभर फिरून तो तुम्ही नदीमध्ये तो नारळ सोडू शकता. हा एक उपाय करू शकता. पिवळ्या मोहरीचा उपाय जसं की तुम्ही उद्या पूर्ण घरभर पिवळी मोहरी टाकू शकता आणि टाकल्यानंतर ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठून ती पूर्ण पिवळी मोहरी झाडून घेऊन तुम्हाला बाहेर लावायची. जेणेकरून काय होईल की तुमच्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असेल ना ती त्या मोहरीसोबत बाहेर जाईल. पिवळी मोहरी ही खूप खूप म्हणजे खूप प्रभावशाली आहे. जसं की मी पण माझ्या घरामध्ये पौर्णिमा अमावस्याला शुक्रवारी टाकते. शुक्रवारी टाकायच्या अगोदर मी गुरुवारी टाकते आणि शुक्रवारी सकाळचं झाडून बाहेर घेते. आता तुम्हाला त्या दिवशी आणखीन काय काय उपाय करायचे आहे. आता तुम्हाला आषाढ महिन्यातली शेवटची अमावस्या आहे, म्हणजे ह्या दिवशी तुम्ही शेवटचे जे सवासणी असेल ते तुम्ही घालू शकता. त्याच्यानंतरनं तुमचे कुलदैवत असेल त्यांची वटी भरू शकता. त्याच्यामध्ये अजून काय करू शकता तर तुमच्या जवळपास मसोबा असेल तर मसोबाला तुम्ही नारळ देऊ शकता, नारळ फोडू शकता किंवा तुम्ही त्या नैवेद्य असेल काही तो देऊ शकता. आता जसं की आमच्या इथं जवळच मसोबा आहे तर आम्ही नारळ फोडला, त्यांना नैवेद्य दिला. पुरणपोळीचा, भाजी भाकरीचा देऊ शकता. त्याच्यावरती तुम्ही अंड ठेवू शकता किंवा तुम्ही काय नॉनव्हेज वगैरे केलं असेल तर तेही देऊ शकता, जे जवळपास आसपास तुमच्या कुठे मसोबाचं मंदिर असेल तर. कुलदेवतेचं तुम्ही उद्या शेवटचा दिवस आहे, सवासणी घालू शकता, तिची वटी भरू शकता किंवा 1 घालू शकता, 7 घालू शकता, 11 घालू शकता, 9ही घालू शकता. आम्ही घालून झालेले आहेत म्हणून मी तुम्हाला सांगते. उद्या शेवटचा दिवस आहे. आज 1 आहे, आज मंगळवार आहे, उद्या आपली अमावस्या आहे. तर अमावस्याला काय काय करायचं आहे तर पूर्ण घरामधला जो तुमचा देवारा असतील पूर्ण साफ करायचा आहे. पूर्ण साफ करून तिथं गोमूत्र, दही दूध वगैरे दही दुधाने पूर्ण देव वगैरे धुवायचे आहेत. गोमूत्र शिंपडायचं आहे देवाऱ्यामध्ये. जसं की जे काही आता आपल्या घरामध्ये कोणी येत असतं, जात असतं, आपल्याला काही लक्ष नसतं. कधी कधी कोणाचे विचार असतात किंवा कोणाच्याबद्दल पुन्हा वाईट विचार करतात किंवा मनामध्ये काही काही बोलतात की किती छान दिसतं. कधी कधी देवालाही नजर लागते, जसे आपल्याला लागते तशी देवालाही लागते. मग देवाची नजर काढण्यासाठी उद्या तुम्ही चांगले देव स्वच्छ पाण्याने धुवून घ्या, देवारा धुवून घ्या. तुमच्या घरात काय काही फुलं असतील, काही खराब झालेल्या वस्तू असतील ते तुम्ही पाण्यामध्ये सोडून द्या. देवामध्ये तुम्ही अर्पण केलेलं काही तुटलेल्या मूर्त्या असतील, हात नसतील किंवा काही काय नाक नसतील, काही तुटलेल्या मूर्त्या असतील त्या ठेवू नका. उद्या पितरांची सेवा करा. पितरांची सेवा करण्यासाठी उद्या काय करा, पितृस्तोत्रमचं पठण करा किंवा तुम्ही यूट्यूबला श्रवणही करू शकता. श्रवण करण्यासाठी मी माझ्या यूट्यूबला व्हिडिओ टाकणार आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्ही तिथून श्रवण करू शकता. फक्त यूट्यूबला लावून द्या आणि शांत पद्धतीने ऐकत बसा. त्याच्यामध्ये अजून तुम्ही लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणती सेवा करू शकता. लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचं पठण करू शकता. त्याच्यानंतर पुरुष सूक्त, स्त्री सूक्तमचं पठण करू शकता. त्याच्यानंतर विष्णू सहस्रनामाचं पठण करू शकता. तुम्ही ह्या सगळ्या सेवा करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही कुंकुमार्चन करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही धनलक्ष्मी कुंचनची सेवा करू शकता. अजून तुम्ही ज्या सेवा करताय तुम्ही त्या करू शकता. त्याच्यामध्ये अजून तुम्ही आणखीन सेवा करू शकता, ती म्हणजे उंबऱ्याला लेपन करू शकता. उंबऱ्याचं लेपन हे हळदीच्या पाण्याने करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही घरामध्ये फरशी वगैरे जे पुसत असेल, तुम्ही गाडी धुवणार असाल तर उद्या नक्की गाडी धुवा. तुमच्या घरातली जे काही निगेटिव्हिटी असेल ती बाहेर जाईल. फरशी धुताना पाण्यामध्ये तुम्ही काय टाका, गोमूत्र टाका, मीठ टाका, हळद टाका, गंगाजलची बॉटल मिळते ते टाकून तुम्ही पूर्णपणे पाण्यात टाकून फरशी पुसून घेऊ शकता. आता तुम्ही गाडीची कशी करणार तर गाडीचं हे सगळं टाकून पाण्यामध्ये टाकून गोमूत्र, त्याच्यानंतर तुम्ही जसं की मी आत्ता सांगितलं हळद, मीठ, गोमूत्र आणि गंगाजलचं पाणी टाकून तुम्ही गाडी धुवून घेऊ शकता. त्याच्यानंतर उद्या तुम्ही गाडीची पूजा करू शकता. पूजा करताना गाडी चालू ठेवून पूजा करावी, जेणेकरून तुमच्या गाडीमध्ये कधीच बंद पडण्याची शक्यता नाही आहे. आणि तुम्ही नारळ ठेवून उतारा करू शकता. नारळावरती 5 आपले जे म्हणतात ना कापूर ठेवून
कापूर ठेवून त्याच्यावरती तुम्ही त्याचा उतारा करू शकता. कापूर चालू करून म्हणजे काय की कापराला तुम्ही पेटवून पूर्ण गाडीवरनं फिरवून उतारा करू शकता, घरामध्ये करू शकता, कोणी आजारी असेल तर त्याच्यावरनंही करू शकता. तुम्ही हे सगळे उपाय करू शकता ज्याचं तुम्हाला खूप प्रभावी म्हणजे खूपच छान पद्धतीने तुम्हाला हे होईल. तुम्ही त्याच्यानंतर घरामधली पूर्ण सेवा करू शकता. हे सगळे तुम्ही उपाय करून बघा. उद्या दीपपूजन आहे ते तुम्ही सकाळी करू शकता, पण ह्या ज्या काही लक्ष्मीच्या सेवा सांगितल्यात मी तुम्हाला त्या तुम्ही संध्याकाळी करू शकता. सकाळी केले तरी हरकत नाही. संध्याकाळी कसं असतं, लक्ष्मी यायचा टाईम असतो ना आपल्या घरामध्ये, तर तेव्हा तुम्ही करू शकता. तर नारळी तुम्ही फोडू शकता देवाला. उद्या सुद्धा शेवटचा दिवस आहे तर देवाला तुमच्या नारळ फोडू शकता, सवासणी घालू शकता, सगळे उपाय करू शकता. तुमच्या लाईफमध्ये जे काय अडचणी असतील त्या सगळ्या निघून जातील. पितरांची सेवा करणं हा खूप म्हणजे खूप मोठा आहे, कारण आपल्या घरामध्ये पितरांचा आशीर्वाद असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण आपल्या घरामध्ये आपण काय करतो, जे घर असतं, जे प्रॉपर्टी असते, हे सगळे आपल्या पितरांचे असते. मग आपल्याला हे सगळं घ्यायला आवडतं, मग त्यांची सेवाही करायला तेवढीच आवडली पाहिजे आणि त्यांचा आशीर्वाद असणं तेवढंच महत्त्वाचं आहे जेवढं देवांचं आहे. कारण आपल्या घरामध्ये त्यांनी आपल्याला वाढवलेलं असतं, त्यांचा वंश आहे आपण जो की पुढं चालतोय, त्यामुळं त्यांची सेवा करणं खूप म्हणजे खूप. आपण आपल्या आईवडिलांच्या तिकडचंही करू शकता किंवा सासरच्यांचं तिकडचंही करू शकता. दोन्ही साईडचं तुम्ही केलं तर चांगलं. पितरांचा आशीर्वाद असणं म्हणजे खूप छान आहे, जे की लोकांना खूप खूप पितृदोष लागतात, एवढं काही करून पण निघत नाही. जर तुमच्या डोक्यावरती पितृंचा आशीर्वाद असेल, तुम्हाला कोणत्याही संकटांना सामोरे जाण्याची ताकद येते. म्हणजे संकट तर येतच नाही, कारण साक्षात पितरांची तुमच्यावरती कृपा असते, त्यामुळे तुम्हाला कोणत्याही समस्या येत नाही. ह्या सगळ्या सेवा करू शकता तुम्ही. मसोबा तुम्ही कोणत्याही मसोबाला फोडलं तरी चालेल. कुणाचा शेतामध्ये असतो, कुणाचा बांधावरती असतो किंवा कुणाचा आसपास कुठेही तुम्ही जिथं कुठेही राहत असेल तिथं असलं तरी चालेल. असं सगळ्या सेवा तुम्ही करू शकता. कोणत्याही मसोबाला नारळ फोडू शकता. असं नाही की तुम्ही गावामध्ये असेल तर ठीकच आहे, पण आसपास तुमच्या कुठे जर असेल, मंदिर असेल छोटंसं, तिथंही जाऊन तुम्ही मसोबाला नारळ फोडू शकता. हे सगळं तुम्ही सेवा उपाय करून बघा, नक्कीच तुम्हाला खूप फायदा होईल, खूप म्हणजे खूप. आणि जे हे प्रत्येक अमावस्येला करतात ना, तर त्यांच्या घरामध्ये निगेटिव्हिटी राहतच नाही. त्यांना माहिती की कसे काय फायदे मिळतात आणि किती अनुभव येतात. खूप छान अनुभव मिळतात. तुम्ही हे करून बघा, एकदा नक्की करून बघा तुम्ही, कारण मी हे स्वतः करते. मी आता कितीतरी वर्ष झालं. तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील मीठ हळदीचा वापर करू शकता. अमावस्या, पौर्णिमा, शुक्रवार, मंगळवार तुम्ही जर उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा मिठाचा हे केला तर तुमच्या अंगात जी काही निगेटिव्हिटी असेल, तर आपण प्रत्येक ठिकाणी कुठं फिरतो, आपल्याला माहिती नसतं की कुठली एनर्जी काय कशी, किंवा आपल्याला मध्ये कसे प्रभाव पडतात, कसे विचार. आता आपण कधी कुणाच्या सोबत राहतो तर आपले लगेच विचारही चेंज होतात किंवा आपल्यामध्ये एक निगेटिव्हिटी एनर्जी येते. तर ती एनर्जी तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद किंवा मीठ टाकून ती तुम्ही घालवू शकता. हे नक्की करा, तुम्हाला खूप म्हणजे खूप फायदा होईल. आणि तुम्ही तुमच्या अंगावरून 7 वेळा मोहरी उतरवून तीही फेकू शकता. हा देखील तुम्ही उपाय करा, तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल. आणि माझं जर व्हिडिओ आवडत असतील तुम्हाला, लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. तुम्हाला खूप छान अनुभव येतील. आणि मी तुम्हाला असंच आणखीन ज्या काही सेवा असतील मी ते तुम्हाला अशाच सांगत राहील. फक्त तुम्ही मला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. आणि ह्या सगळ्या सेवा मी जेवढ्या पण सांगितल्यात त्या नक्की करा. तुम्हाला खरंच खूप छान अनुभव येईल. आणि सॉरी, लाईट गेली होती त्याच्यामुळे मी दुसऱ्या मोबाईलचा टॉर्च लावून हे केले, कारण अर्धाच व्हिडिओ राहिला होता आणि आज मला तो अपलोड करायचा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.